असे टम्म फुगलेले मेदूवडे तुम्हालाही बनवायचे आहे का? मग अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सोपी अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर आजचा रेसिपीचा विषय आहे तो म्हणजे काय की उडदाच्या डाळीचे मेदूवडे. तर बघा, वरतून कुरकुरीत आणि मधून मऊसूत असे हे मेदूवडे बनतात आणि त्यावरती गरमागरम सांबार आणि खोबरा शेंगदाण्याची चटणी. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. साधारण मी सकाळी उडदाची डाळ भिजत घातली होती आणि मी चेक करून बघितलं की आपली डाळ खूप छान भिजलेली आहे. तुम्ही ओव्हरनाईट भिजत घालू शकतात आणि सकाळी वाटायची. मी सकाळी भिजत घातली आणि साधारण संध्याकाळी 4 वाजेला मी वाटायला घेतली. पाणी न टाकता आपल्याला वाटायची, म्हणजे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायची आहे. खूप आपल्याला पातळ करायची नाही आहे. आणि करण्याच्या 1 तास किंवा 1 ते 1.5 तास किंवा 2 तास आधी तुम्ही यामध्ये सोडा किंवा इनो घालून ठेवा. मोस्टली तर सोडाच घातला होता मी. आणि सोडा घालून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण, जेणेकरून आपले जे मेदूवडे आहेत ना ते खूप छान असे फुगतात आणि मऊसूत होतात. तर बघा, पूर्ण मिश्रण मी सोडा टाकून ना पूर्ण मिश्रण असं मिक्स करून ठेवलं आणि ना याला झाकण ठेवून दिलं. तर ते 1.5 ते 2 तास मुरल्यानंतर बघा किती छान आपलं फुगलेलं आहे आणि खूप छान असे आपल्या हातालाच रवण लागतं की खूप असं मऊ झालेलं आहे आपलं रवण. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. आता यामध्ये ना तुम्ही कांदा कट करून, मिरची आणि कोथिंबीर अशी सुद्धा बनवू शकतात. पण आता ते ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार तुम्ही बनवायची. मला सिंपल बनवायचे होते म्हणून मी बनवले. आणि आता सर्वात मेन म्हणजे काय असतं की मेदूवडे तेलामध्ये सोडताना जी होणारी कसरत, तर त्यासाठी खूप सुंदर अशी ट्रिक मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. चला बघूया. मग पाऊल आहे ना, यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही जी आपली चहा गाळणी आहे ना तिला ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि या पद्धतीने बघा वडे सोडायचे. खूप फास्ट आणि हाताला चटका न लागता हे वडे बनतात. बघा किती फास्ट आपले वडे सुटत आहेत चाळणीपासून आणि आकार पण मेदूवड्यासारखाच येतो. आणि हाताने टाकायचं म्हटलं ना तर व्यवस्थित जमत नाही. असंच तुम्ही आपला जो गोल चमचा असतो त्याच्याने सुद्धा करू शकतात. पण गोल चमच्यापेक्षा ना जसं चाळणीने वडे सुटतात ना, तर ते खूप छान सुटतात. म्हणजे चमच्यापेक्षा चाळणीचाच वापर करायचा. आणि बघा असं वरून तेल घालायचं आणि जसे आपले वडे होतात ना तर ते ॲटोमॅटिकली बघा खाली असे चिटकतात. ॲटोमॅटिकली जसे ते होतात ना बघा तसे असे तरंगायला लागतात. आणि ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे किंवा खूप जास्त लो फ्लेमवरती तळायचं नाही आहे. आणि बघा किती टम्म आपले मेदूवडे फुगलेले आहेत. आणि इतके म्हणजे आवाजही मी तुम्हाला ऐकवते. आता दुसरी बॅचसुद्धा मी टाकून घेतली आणि तुम्ही आवाज ऐकू शकता. आवाज ऐकू शकता तुम्ही बघा. आवाज तर तुम्ही ऐकलास. किती कुरकुरीत असे झालेत आपले. बघा आता आपले मेदूवडे तर तयार झालेत. सांबरही तयार झालं आणि चटणीही तयार झाली. आता आपण सर्व करतो. मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा मधूनही किती छान झाला आहे आणि टम असा फुगला आहे. आता बघा चटणीची आणि सांबरची रेसिपीचा व्हिडिओ मी म्हणजे रेसिपी तुम्हाला दाखवली नाही. जर तुम्हाला नक्की बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि शेंगदाणा खोबऱ्याची चटणी जी सर्वांना माहिती आहे म्हणून मी ही रेसिपी दाखवली नाही काय, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता बघा मार्केटमध्ये जसं मिळतं ना, कट करून त्यावरती गरमागरम सांबार आणि त्यावरती अशी खोबऱ्याची चटणी. मग सुटलं की नाही तोंडाला पाणी. मग नक्की बनवा ही रेसिपी आणि कशी वाटली मला नक्की कळवा. आणि आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.